तर आपण आज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं क्वेश्चन नंबर 2 मधलं पहिले एक्झाम्पल बघणार आहोत. मग ते बघण्याआधी तुम्हाला जे पण व्हेरिएबल दिले आहेत, व्हेरिएबल सोबत असणारे नंबर्स इक्वल आहेत का ते पहिले पाहायचे. जर तुम्हाला या बी सोबत म्हणजे दोघं इक्वेशन मध्ये बी सोबत नंबर्स काय दिले इक्वल दिलेले आहेत, ठीक आहे, मग अशा वेळेस तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करायचं. जसं आपण इथं काय सबट्रॅक्शन करणार का, सबट्रॅक्शन इथे जसं दोघं ठिकाणी प्लस दिले आहे म्हणून आपण इथं सबट्रॅक्शन करायचं म्हणायचं. मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड अँड फर्स्ट. इथे इथला आपण 3a + 5b = 26. इथे आहे a + 5b = 22. सबट्रॅक्शन सबट्रॅक्शन. इथे 3a मधून 1a गेला, उरले किती 2a उरले. हे दोघं कॅन्सल झाले, सबट्रॅक्ट झाले. या 26 मध्ये 22 गेला, इथे उरले 4. आता 2 इथे काय गेला मल्टिप्लाय केल्यावर डिवाइड a आपण 2 म्हणजे a ची व्हॅल्यू तुमची. आता ही a ची व्हॅल्यू आली इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये पुट करू शकतात. समजा आपण इथे म्हणून मग पुट a = 2 इन इक्वेशन सेकंड. आपण सेकंड पुट करू. मग सेकंड गोष्ट काय द्यायचं पहिले लिहून घ्या तुम्ही. a + 5b = 22. a च्या ठिकाणी 2 टाकला आपण, कसं येतं 2 + 5b = 22. हा 2 इकडे प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस होतो. म्हणजे कसं आहे 5b = 22 - 2. काय झालं मग 20 - 2 इथं उरला 20. हा 5b 5 पण इकडे मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड होईल. कसं b = 20/5 म्हणजे b ची व्हॅल्यू येईल मग 4 आली. इथं a, b = 2, 4. हे झालं सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. तर आपण याच्यात आता प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं क्वेश्चन नंबर 2 मधलं आता सेकंड एक्झाम्पल बघू. हे झालं पहिले एक्झाम्पल. जसं की तुमचं सेकंड एक्झाम्पल आहे x + 7y = 10. हे झालं इक्वेशन फर्स्ट. तर दुसरे इक्वेशन घेतले 3x - 2y. 3x - 2y = 7. हे झालं सेकंड इक्वेशन. तर याच्यात बघू शकतात की इथं x सोबत जे आहे दोघं नंबर डिफरंट आहे. इथं x सोबत 1 आहे, x सोबत 3 आहे. इथे y सोबत 7 आहे, तर y सोबत 2 आहे. हे दोघं ठिकाणी इक्वल नाही आहेत. म्हणजे व्हेरिएबल सोबत सारखे व्हॅल्यू मल्टिप्लाय केल्या ते इक्वल नाही. म्हणजे आपण इक्वल करू शकतो. कसं करणार, आपण एक तर x ची व्हॅल्यू सेम करा किंवा y ची व्हॅल्यू सेम करा. आपण x ची व्हॅल्यू सेम करणार. हा 3 आपण इथे मल्टिप्लाय करू जेणेकरून दोघं ठिकाणी 3 होईल. कसं करू आपण इक्वेशन फर्स्टला 3 ने मल्टिप्लाय करू. इथे म्हणून मग multiplying by 3 from equation first. पहले के 3 मल्टीप्लाई से मिलता 3x होऊन जाईल प्लस हा 3 × 7 झाला 21 बाहेर झाला. इथं 3 × 10 म्हणजे 30 झाला. हे तुम्हाला मिळालं इक्वेशन नंबर 3 मिळालं. आता इक्वेशन सेकंड आणि थर्ड मध्ये इकडे बघा x सोबत असणारे जे नंबर आहेत ते इक्वल झाले, बरोबर. आता काय करायचं, हे पहा इथे दोघांमध्ये काय प्लस साइन आहे म्हणजे तुम्ही डायरेक्टली सबट्रॅक्ट करू शकता. इथं म्हणणार मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड अँड थर्ड. दोघांचं सबट्रॅक्शन करू. काय मिळतं 3x + 21y = 30. इक्वेशन थर्ड घेतला. सेकंड मध्ये 3x - 2y = 7. सबट्रॅक्शन सबट्रॅक्शन हे सबट्रॅक्शन दिलं, हे तर कॅन्सल झाले. 3x - 3 कॅन्सल झाले. हा मायनस मायनस झाला प्लस. इथे 21 + 2 हे झाले मग 23y. या 30 मधून 7 गेले, इथे पण उरले 23. 23 इकडे व्हायला मल्टिप्लाय इथे गेल्यावर डिवाइड होईल. तसे मग y = 23/23 म्हणजे y ची व्हॅल्यू आहे तुमची
1 आली. आता ही जी व्हॅल्यू 1 आलेली ते एक तर इक्वेशन फर्स्ट मध्ये टाका किंवा सेकंड मध्ये टाका किंवा थर्ड मध्ये टाका, अशा तुम्ही पुट करू शकता. जसं आपण ही y ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट करू. इथे म्हणून पुट y is equal to 1 in equation first. इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करू आपण. काय इक्वेशन फर्स्ट? x plus 7y is equal to 10. y ची व्हॅल्यू 1 इथे टाकू आपण. म्हणजे मग x plus 7 into 1 is equal to 10. इथे काय झालं मग x plus 7 is equal to 10. हा 7 कडे प्लस 10 तिकडे गेल्यावर मायनस होतो. म्हणजे x ची व्हॅल्यू काय येणार? 10 minus 7 म्हणजे x ची व्हॅल्यू तुमची आली मग 3 आली. इथे तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यू मिळाल्या. तसं मग x, y is equal to 3, 1 हे काय मिळालं? सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. तर आपण याच्यातलं तिसरं एक्झाम्पल बघू. मग आपण तिसरं पण फार इझी, म्हणजे या प्रॅक्टिसमध्ये सगळे एक्झाम्पल खूप सोपे आहेत. सगळे एक्झाम्पल अशाच प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत याच्यामध्ये. तिसरं एक्झाम्पल घेऊ आपण. तिसरं दिले तुम्हाला 2x minus 3y is equal to 9. हे झालं इक्वेशन फर्स्ट. तर सेकंड घ्यायचं तुमचं 2x plus y is equal to 30. 2x plus y is equal to 30. हे झालं इक्वेशन नंबर सेकंड. ते पण तुम्ही सॉल्व्ह करायचे. इथे तुम्ही बघू शकता इथं x सोबत दोघं नंबर्स काय सेम दिले आहे. तर तुम्ही डायरेक्टली सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन काय दोघं प्लस आहे ना, आपण सबट्रॅक्शन करणार. इथे म्हणून आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. तर सबट्रॅक्शन करू. जसं 2x plus y is equal to 13. नंतर हे घेतलं 2x minus 3y is equal to 9. दोघं सबट्रॅक्शन सबट्रॅक्शन सबट्रॅक्शन. हे 2x व 2x गेले 0 झाले. आता हे मायनस मायनस झालं प्लस, म्हणजे हा 3y प्लस 1y इथे 1 आहे, हा तुमचा आला 4y झाला. या 13 मधून 9 गेले, इथे तुमचे 4 उरले. या दोघांमध्ये काय मल्टिप्लाय इथे गेल्यावर काय होणार? डिवाइड होणार आहे. y मध्ये झालं 4 डिवाइड बाय 4, म्हणजे y ची व्हॅल्यू आली 1 आली. आता ही y ची व्हॅल्यू मिळाली, हे तुम्ही इक्वेशन फर्स्ट किंवा सेकंड मध्ये पुट करू शकता. इथे म्हणून आपण पुट y is equal to 1 in इक्वेशन ही आपण सेकंड आपण इक्वेशन सेकंड मध्ये पुट करू शकतो. किंवा फर्स्ट मध्ये केलं तर काही अडचण नाही. असं इक्वेशन सेकंड काय आहे? 2x plus y is equal to 30. जसे y ची व्हॅल्यू 1 इथे पुट करू. कसं आहे मग 2x plus y ची व्हॅल्यू 1 is equal to 30. हा इकडे काय आहे? 1 प्लस तिकडे गेल्यावर मायनस होतो. मग 2x is equal to 30 minus 1 म्हणजे काय येते? व्हॅल्यू 12 येते. आता 2 into x हा इकडे मल्टिप्लाय 2 इकडे गेल्यावर डिवाइड होणार आहे, म्हणजे x is equal to 12 divided by 2 म्हणजे x ची व्हॅल्यू तुमची येते 6 येते. मग x आणि y ची व्हॅल्यू काय आली? मग x, y is equal to 6, 1 झाली. हे झालं तुमचं आन्सर. जसं आपण अजून एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू. जसं की याच्यातलं जे फोर्थ एक्झाम्पल आहे ते पण आपण याच्यात बघू. मग फोर्थ काय? 5m minus 3m is equal to 19. इक्वेशनला फर्स्ट म्हटलं. दुसरं इक्वेशन इथे तुम्हाला m minus 6m is equal to -7 आहे. आपण बघू इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड. तसे ह्या दोघं व्हॅल्यू सेम नाही, ह्या दोघं व्हॅल्यू सेम नाही आहे. आपण काय सेम करण्यासाठी इथे m ची व्हॅल्यू सेम करू. इथे 5 आहे, इथे आपण 5 आणू. काय करू? या 5 ने ह्या इक्वेशन तुला मल्टिप्लाय केली, म्हणून मग मल्टिप्लाइंग 5 फ्रॉम इक्वेशन सेकंड. 5 मल्टिप्लाय करायचं तर मग 5m 5 टाकला
minus 5 into 6 ते झाले 30n दिली तर 5 into 7 ते झाले 35 minus 35 आला हे झाले इक्वेशन नंबर 3 आला जसं इक्वेशन फर्स्ट आणि थर्ड हे काय झाले सेम झाले सेम म्हणजे m च्या व्हॅल्यू सेम झाल्या जसं कसं मग हे दोनचे प्लस साइन म्हणजे आपण इथे काय सबट्रॅक्शन केला परत म्हणा मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड तो सबट्रॅक्शन करू पहिले मग ये थर्ड वाले तो सो 5m minus 30 is equal to minus 35 ये इक्वेशन काय 5m minus 3n is equal to 90 दोन सबट्रॅक्शन म्हटले 5m फाईन कॅन्सल झाले हे मायनस मायनस झाले प्लस म्हणजे इथे काय प्लस 3n आहे हा मायनस 13 आहे काय होईल याच्यामध्ये मग प्लस मध्ये हा 3 आणि मायनस 30 इथे झाला 27n इथे हे पण तो काय मायनस आहे मग काय ॲक्च्युअली मग हे झाले मग 14 आणि हा झाला 54 हा पण यांचा मायनस मध्ये हा पण यांचा मायनस मध्ये हा 26 इकडे मायनस इकडे मल्टिप्लाय केल्यावर डिवाइड होणार तसं मग n is equal to 54 divided by 27 कसं मी याची व्हॅल्यू काय येणार आहे यांची व्हॅल्यू तुमची येणार आहे 2 पण प्लस मध्ये कारण कसं दोघं मायनस साइन कॅन्सल होते आता ही यांच्या टू आले की ते इक्वेशन फर्स्ट सेकंड किंवा थर्ड मध्ये पुट करू शकतात जसं आपण ही व्हॅल्यू आपण इक्वेशन सेकंड मध्ये पुट करू जसं पुट n equal to in equation second m minus 6n is equal to 7i minus 7 n ची व्हॅल्यू इथे टाकू m minus 6 into 2 is equal to minus 7 m minus 6 to the 12 झाले इकडे हा minus 7 हा इकडे गेल्यावर प्लस होतो इकडे minus 2 इकडे गेल्यावर प्लस होईल m कसं minus 7 plus 12 मग m ची व्हॅल्यू काय आली मग 5 आली काय आले मग m comma n is equal to 5 comma n हे 5 comma 2 हे झालं आन्सर तर अशाच प्रकारे या प्रॅक्टिस मध्ये एक्झाम तुम्हाला सॉल्व करायचे आहे